प्रकरण 18 माझे घर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना आपले घर खूप खूप आवडत असते, हो की नाही? आणि आपल्या घरात वेगवेगळ्या खोल्या देखील असतात. म्हणजेच स्वयंपाकघर, बाथरूम, देवघर, अडगळीची खोली, झोपण्याची खोली, बैठक खोली. या घरातील वेगवेगळ्या खोल्यांची माहिती आज आपण करून घेणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण स्वयंपाकघर व बाथरूम म्हणजेच न्हाणीघर या 2 खोल्यांची माहिती अभ्यासली होती. चला तर मग आज आपण बैठक खोली व सौरबंब यांची माहिती पाहणार आहोत. तर आता हे पहा, या चित्रात तुम्हाला कोणकोणत्या वस्तू दिसत आहेत? टीव्ही, सोफा सेट, वर्तमानपत्र, पडदा, फॅन, फुलदाणी, घड्याळ या सर्व वस्तू बैठक खोलीमध्ये असतात, हो की नाही? आपल्याकडे जर कधी पाहुणे आले तर आपण त्यांना बैठक खोलीमध्ये बसवतो आणि त्यांचा आदर सत्कार करतो, हो की नाही? बैठक खोलीमध्ये बसून आपण टीव्ही पाहू शकतो, पेपर वाचू शकतो, बरोबर ना? तर ही आहे बैठक खोली. त्यानंतर आता आपण दुसरे चित्र पाहणार आहोत. हे आहे सौरबंब. सौरबंब म्हणजेच सोलर. प्रत्येकाच्या घरी आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी हे उपकरण असते किंवा काही ठिकाणी हीटर, गिझर हे सुद्धा वापरतात. इथे आपल्याला एक टाकी दिसत आहे आणि त्याला जोडूनच एक मोठी प्लेट आहे. सूर्याच्या प्रकाशाने या टाकीतले पाणी गरम होत असते आणि मग ते पाईपलाईनद्वारे बाथरूममध्ये घेतले जाते. मग ते आपल्याला गरम पाणी बाथरूममध्ये मिळते. तर हे आहे सौरबंब. तर बालमित्रांनो, माझे घर म्हणजेच आपले स्वतःचे घर. या घरामध्ये कोणकोणत्या खोल्या असतात व प्रत्येक खोलीचा आपण कसा वापर करतो हे आज आपण या ठिकाणी शिकलो आहोत. धन्यवाद.